नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. रोहित पवार यांनी काही आरोप केलेले आहेत. सचिन घायवळ याच्या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवरती आरोप केले आहेत. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेमध्ये सचिन घायवळ हा व्यासपीठावरती होता असा आरोप रोहित पवार यांनी केला आणि आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा व्हिडिओ सुद्धा जाहीर केलाय. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या आधी सचिन घायवळ याचंही त्यांनी नाव घेतलं असल्याचंही रोहित पवार म्हणतायत. गुंडाला इतक्या सहजपणे पासपोर्ट कसा काय मिळाला असा सवालही रोहित पवारांनी विचारलाय. तर तानाजी सावंतांचे पुतणे घायवळ यांचे पार्टनर असल्याचाही आरोप होतोय. सचिन घायवळला राम शिंदे यांनीही मदत केली असा आरोप आहे. चंद्रकांत पाटील हे थेट नसले तरीही समीर पाटील यांचे संबंधित आहेत. धनंजय सावंत, निलेश घायवळ यांचं पवनचक्क्यांचं रॅकेट आहे असाही घणाघाती आरोप रोहित पवारांनी केला. निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलंय की पोलीस विभागाला निलेश घायवळच्या विरोधात पुरावे देता आले नाही आणि पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं म्हणून त्यांना जो मोका लागला होता, जे तडीपार झाले होते, त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं. कोर्टात पुरावा न देता निलेश घायवळला तिथं तुम्ही मदत केली आणि मग तिथून जी तुमची मदत सुरू झाली ती नंतर पार ती मदत अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्यापर्यंत पार तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता. या संदर्भात बोलूयात. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत. प्रवीणजी, रोहित पवार यांनी सचिन घायवळ याच्याशी संबंधित प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलेले आहेत. नाही, मला वाटतं रोहित पवारांना वेळ लागलेला दिसतंय आणि ते एकतर ते भ्रमिष्ट झालेत किंवा राजकारणात लवकर मोठं व्हायची त्यांना घाई लावली. त्यांच्या अंगामध्ये शरद पवार साहेब लवकर घुसलेत. आता मला सांगा, एखाद्या व्यासपीठावर मुख्यमंत्री गेल्यावर तिथे पीए किंवा संबंधित ऑर्गनायझर नावं व्यासपीठावरचे देत असतील, ती नावं कागद समोर ठेवून मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलत असतात. जनरली जे मी पाहतो त्यांच्या सभांमध्ये, त्याच्यामुळे लगेच मुख्यमंत्र्यांशी संदर्भ लावायचा. आता पहिला तो कार्यकर्ता त्यांचा जो रोहित पवारचाच कार्यकर्ता होता, त्याच्याबरोबरचे फोटो कोणीतरी दाखवलेले आहेत. मी काल परवा त्या ठिकाणी पाहिलं. मला वाटतं रोहित पवारने थोडंसं रचनात्मक गोष्टींवर भर द्यावा. अलीकडच्या काळात मी बघतोय त्यांचा वेळ हा नको ते उपद्व्याप करण्यात जातोय. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्या ठिकाणी असे विषय काढायचे ज्याला पब्लिसिटीही मिळते, चर्चेत राहता येतं. परंतु दीर्घकाळ राजकारण करायचं असेल तर मला वाटतं शेतकऱ्यांचे आता विषय आहेत, महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या सरकारला आपण दाखवू शकता. प्रसंगी सरकारवर टीका करायची असे विकासात्मक कामांच्या बाबतीत टीका करा, पॉलिसीवर टीका करा, परंतु त्यांना सरकारवर दोष द्यायला काहीच नाहीये. सरकार ज्या गतीनं वेगानं विकास करते, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विषय सुद्धा ज्या पद्धतीनं हाताळला, शेतकऱ्यांना मदत करते, त्याच्यामुळे ते आता त्यांच्याकडे काय बोलायला उरलेलं नाहीये सरकारच्या विरोधात. मग अशा प्रकारचे नॉन इश्यू बनवायचे आणि प्रसिद्धीत राहायचं, असं याला वेळ लागलाय म्हणायचं. याच्या पलीकडे काय मला वाटत नाही काय बोलावं असं. ठीक आहे प्रवीणजी, धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी.